मला एकच मनापासून कळकळीची विनंती माझ्या राजांनो, पुढच्या वर्षी तुम्ही मला लग्नाच्या गर्दीत नाही तर लग्नाच्या गर्दीत नाही दिसले पाहिजे, तर मला तुम्ही या मुंबई पोलीसच्या आणि महाराष्ट्राच्या वर्दीत दिसले पाहिजे. आणि हा सीझन पण लागणारच आहे सर. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हात वर करून काला कावा जीभ बाहेर काढून नाचू नका. बरोबर. आज जर तुम्ही लोकांच्या लग्नात नाचले तुमचं तर लग्न होणारच नाही. मला माहिती पोलीस भरती नाही झाली तर. त्यामुळे आज आपण पीक वीक डाएट साठी इथे आलो होतो आणि त्याचबरोबर मी आज अशा व्यक्तींबरोबर भेटलो आहे जे स्वतः एक पोलीस आहेत आणि एक वरिष्ठ चांगल्या एका पदावरती आहेत. त्याचबरोबर आज मी त्यांच्यावर व्हिडिओ शूट करण्याचं कारण इतकंच आहे की जी मुलं पोलीस भरतीसाठी खूप काही नको त्या गोष्टी वापरतात आणि त्याच्यामुळे त्यांना होणारे साईड इफेक्ट यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर पहिली व्हिडिओ चालू करण्याआधी मी तुमची ओळख करून देतो. मिस्टर राजेश पुंदे सर यांचं. आणि त्याचबरोबर व्हिडिओ चालू करणारी मित्रांनो, माझं नाव राकेश कदम, तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल आपल्या चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तर खाली बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण की येणाऱ्या अशा चांगल्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओचे तुम्हाला अपडेट्स पहिले भेटत जातील. तर राजेश सर, मी अनेक वेळा बघितलेलं आहे की खूप सारी मुलं आपल्या सप्लिमेंट शॉप आहेत, त्याचबरोबर आता खूप सारी मुलं शॉपमध्ये येतात. पोलीस भरतीसाठी पण काही विचारतात की सर आम्हाला प्री वर्कआउट पाहिजे आहे. काही वेळेला आम्ही नकार पण देतो, पण आता कसं एक व्यवसाय म्हटलं तर आम्हाला पर्याय नसतो, आम्हाला त्या गोष्टी काही ठेवायला लागतात वर्कआउटसाठी किंवा ठेवायला लागतात. तर तुम्ही त्या मुलांना काय म्हणजे मेसेज देऊ इच्छिता की त्यांनी पोलीस भरतीसाठी काय काय गोष्टीची जी बोलतात की डाएट बोला किंवा त्यांना सप्लिमेंटेशन कशी काळजी घेतली पाहिजे? सर्वप्रथम सर मी सांगतो, महाराष्ट्रापासून पोलीस भरती म्हणलं का मुले एकदम आपले अग्रेसर आणि इच्छुक असतात. म्हणजे पोलीस भरतीची तिकडे जाहिरात डिक्लेअर जरी झाली तरी त्यांना असं वाटतं फॉर्म कधी सुटणार आहे, भरती कधी होणार आहे किंवा काय होणार आहे. कारण की ना हे महाराष्ट्राच्या रक्तामध्ये ही जी मुलं आहेत ना, महाराष्ट्राच्या मातीत, महाराष्ट्राच्या मुशीत आणि महाराष्ट्राच्या कुशीत जन्मलेली. प्री वर्कआउट हे सगळं आत्ता आले. माझा राजा शिव छत्रपती राजा 16 वर्षाचा असताना, माझा शंभू राजा 14 वर्षाचा असताना हजारो किल्ले जिंकले, हजारो लढाया जिंकल्या. बरोबर. त्या टायमाला कुठे गेला तुमचा प्री वर्कआउट? बरोबर. आता जे हे मार्केटमध्ये पोलीस भरती मुलांच्या जीवावर हे जे रॅकेट चाललंय मुलांच्या, पोलीस भरती करणारे मुलं यांनी रॅकेट बनवले आणि प्री वर्कआउट घ्या. प्री वर्कआउट घेतल्यानंतर याच्यामध्ये जे पदार्थ असतात बिटालाइन सारखे हे जे 2-3 म्हणजे पदार्थ वापरले असतात, कोकेन पेक्षा खतरनाक पदार्थ याच्यामध्ये वापरले असतात. मुलांचा अभ्यास नाहीये, ते घेतल्यानंतर मुलाला किक बसणे, गरम जास्त होणे, स्वेलिंग होणे किंवा खुजली येणे किंवा पिकअप होणे, बॉडी हिट राहणे. त्या मुलांनी तेवढ्या पुरता ते क्षणात आनंद येतो, पण तो आनंद नंतर त्यांचा निघून जातो. त्यानंतर त्यांना काही दिवस कंटिन्यू सवय लागते. पण प्री वर्कआउटचे एवढे नुकसान आहेत सर, मी तुम्हाला ते नुकसान प्रूव्ह करून दाखवू शकतो. तुमचा घाम जास्त जाणार, त्याच्यातून झिंक आणि पोटॅशियम कमी होणार, मुलांचे गुडघे दुखणार, रात्रभर काही मुलांना असे प्री वर्कआउट आहे की झोपच येत नाही. बरोबर. मग झोप जर तुमची पूर्ण झाली नाही सर, तुमचं दिवसाचं शेड्यूल बिघडणार आणि ब्रेनवर स्ट्रोक करणार. ब्रेन म्हणजे हा अभ्यासाचा तुमचा भाग आहे. बरोबर. हायपोथॅलॅमस जो आहे, जीआरएनएस जे आहे, जे मेंदूला सगळ्या सूचना देतं. बरोबर. तुमचा जर प्री वर्कआउटची झोपच नाही झाली तर तुम्ही अभ्यास काय करणार? बरोबर. आणि केलेला अभ्यास काय लक्षात राहणार? बरोबर. तर मला काय मुलांना सांगायचंय, तुम्ही घ्या कोणत्या पण गोष्टी, फक्त उत्तेजित पदार्थ जे आहेत ते तर पहिली गोष्ट घेऊ नका. आणि जी गोष्ट कोणती घेताय ना तिच्याबद्दल तुम्हाला स्वतःला पूर्ण अभ्यास पाहिजे. बरोबर. तर ती गोष्ट तुम्ही घेतली पाहिजे. मी तर 100% सांगेन प्री वर्कआउट हा घातकच आहे. कितीही मोठा त्याचा मालक असो, मी जरी आज असेल किंवा तुम्ही जरी असेल, प्री वर्कआउट हा बनलाय कशासाठी तुम्ही म्हणताल तर प्री वर्कआउट हा ऍथलीट्स आहेत, बॉडी बिल्डर हा यांना ठीक आहे. बरोबर. पण रोज प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांची आणि मुलांचा डेलीचा वापर पण त्याचा एवढा झालाय, एक स्कूप 1.5 स्कूप त्याचा वापर चालू आहे. मुलांची बॉडी युटली म्हणजे त्याला युज टू जाते, मग त्याला त्यांना सवय होते की त्याच्यातून किक लागत नाही, आणखी जास्तच प्रमाण वाढत जातात. मग असे साईड इफेक्ट सगळे होतात. तुम्ही सर इतक्या वर्ष म्हणजे तुम्ही पोलिसामध्ये आहात, आतापर्यंत तुम्ही एवढं चांगली सर्व्हिसची नोकरी असताना सुद्धा तुम्हाला फिटनेसची एवढी आवड आहे. तुम्ही आतापर्यंत मी तुम्हाला बघितलं, तुम्ही एनाबोलिक स्टेरॉइडच्या कोर्सलाही होतात, त्याचबरोबर आजचा पीक वीक डाएटला पण सर होते, ते इथं आहेत. म्हणजे त्याचबरोबर मला असं वाटतं त्यांच्यावर थोडीशी थोडंसं चर्चा करूया त्या बाबतीत. त्यांनी थोडा वेळ दिला आपल्याला. आणि मग तुम्हाला आवड एकंदरीत कशी काय आली या क्षेत्रात? मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी या महाराष्ट्रातल्या मुशीतला आहे, महाराष्ट्रातल्या कुशीतला आहे. आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजा आणि माझे छत्रपती शंभू राजे आणि आई जिजाऊ माता
यांच्याकडून मी शिकवण घेतलेली आहे. बरोबर गंजून जाण्यापेक्षा झिजून गेलेलं बरं. बरोबर सर आम्हाला 8 दिवस कंटिन्यू डे करावं लागते, 8 दिवस कंटिन्यू नाईट करावं लागते, त्यानंतर 1 दिवसाची साप्ताहिक भेटती. त्या साप्ताहिक मध्ये मी सुद्धा क्लासला येऊन बसतो. बरोबर नॉलेज इज पॉवर असते. जे सगळ्यात काही मोठी लिंबा गोष्ट. खालचे वकील आहेत हा ते आमचे आज बघितलंय तुम्ही सुसुळाट. आता मी बघतो खूप, मला खूप हसू येतं. माझा पनवेल टू डोंगरी पोलीस स्टेशनला हा 1.5 तासाचा प्रवास आहे. बरोबर त्यामध्ये मी इंस्टाग्रामला आता सगळे साहजिकच आहे, मनोरंजनासाठी जातात. हा तर ज्या आमच्यातल्या माझ्या बांधवांना काडीचाही नॉलेज नाही ते मुलांना येऊन शिकवतात. नमस्कार, मी आत्ता आलो 400च्या रेप्युटेशन साठी, तुम्ही एक स्कूप प्री वर्कआउट. याकडे तर काल परवा एक असा व्हिडिओ टाकला होता की मला हसू आलं. म्हणलं मी थोडा दवाखान्यात आजारी होतो, मग आता म्हणलं एक स्कूप प्री वर्कआउट घ्यावा आणि 400 स्ट्राईड मारावं. मग दवाखाने बंद नसते झाले, डॉक्टर कशासाठी? बरोबर. मला हे सांगायचंय की ह्या मुलांना तुम्ही गुमराह करू नका बिचाऱ्यांना, आणि ह्यांचं प्लीज नुकसान करू नका. मी प्री वर्कआउट बद्दलच नाही बोलत आहे. प्री वर्कआउटचा मी दुश्मन नाहीये त्या कंपनीचा. तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे पण काही ना, पण त्याचं एक प्रमाण असते. बरोबर. ते किती प्रमाण, काय प्रमाण, तुमच्या कोचला तुम्ही बरं. आणि भरपूरशा मुलांचा प्रॉब्लेम आहे शिनपेन. येस, शिनपेन. मी त्याच्यासाठी पुन्हा एकदा मी पोलीस भरतीवर आमचे गुरुवारी होते, PhD झालेले डॉक्टर प्रशांत बंदे सर, यांच्यावर मी लाईव्ह घेतली शिनपेनसाठी. त्यांनाही विचारलं होतं, त्या लाईव्ह मध्ये सांगितलं होतं शूज कसा वापरा आणि शिनपेन हा कसा बंद करा. शिनपेन म्हणजे एक साहजिकच गोष्ट आहे. शिनपेन हा 1000 मुलांना आजही सांगतो तुम्हाला कसा होतो. तुम्ही अचानक रनिंग चालू केल्यानंतर जो तुमच्या वेन्सवर, जो लेगेमेंटवर, जो पायर ट्रेस येतो, त्यामुळे तुमचा शिनपेन चालू होतो. बरोबर. म्हणजे कसं, मला तुमच्या भाषेत सांगायचं, एक जंगल आहे आणि जंगलामध्ये एक हत्ती. जर सगळा चारा आपण एका दिवशी खाला तर दुसऱ्या दिवशी काय खाणार? बरोबर. त्यामुळे जंगलातला चारा जसा थोडा थोडा खायचा आहे ना, तसं पोलीस भरतीची प्रॅक्टिस आपण हळूहळू चालू करायची. पहिले 400 मीटरचे स्ट्राईड, नंतर 600 मीटर स्ट्राईड, मग 1000चे, मग 1200चे, मग 1600चे. जेव्हा तुम्ही तुमचा असं इंडोरन्स वगैरे पक्का करणार ना, त्यानंतर तुमची स्ट्रेंथ, स्पीड हळूहळू ती प्रॅक्टिस वाढली गेली पाहिजे. आणि सर्टन एकदम त्याच्यामध्ये एकदम ब्रेक पण नाही आला पाहिजे. परत जर ब्रेक आला तर परत ती सुरुवात, ती नव्याने त्याची सुरुवात केली पाहिजे. थोडक्यात सरांचं तात्पर्य काय आहे की तुम्ही जी प्रॅक्टिस करता त्याला तुम्ही वेळ द्या, आणि असं नाही की नुसती फक्त पोलीस भरती आल्यावरच तुम्ही ती फक्त प्रॅक्टिस करा. तर त्याची पूर्वतयारी पण तुम्ही ठेवली पाहिजे, की जेणेकरून तुम्हाला एखाद्या वेळेला तो मसल जेव्हा तुम्ही वापरता तर त्याच्यावर कुठल्या प्रकारचा ताण जास्त नाही आला पाहिजे, आणि तुम्ही सहजरित्या त्याला आणखी तुम्ही तुमचा परफॉर्मन्स चांगला करू शकता. आता सर तुम्ही इतक्या म्हणजे पोलीस भरतीमध्ये असताना सुद्धा तुम्ही आता स्वतःच्या बॉडीला इतका चांगला तुम्ही मेंटेन ठेवता. त्याचबरोबर आज तुम्ही प्रशांत मदने सर, तुम्ही यांच्यावर इतक्या तुम्ही जे काही लाईव्ह घेतलं किंवा आजपर्यंत तुमचा कसा एक्सपिरियन्स आहे जो तुम्ही आजपर्यंत ज्या मुलांना तुम्ही संदेश देऊ शकता? सर मी एकच संदेश देतो. आता यातले पोलीस भरतीचे मुलं पण करतात, त्यांना पण माहिती की अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही, क्लास केल्याशिवाय पर्याय नाही. क्लासला तर जाणं भाग आहे, ऑनलाईन क्लास करता ज्याची परिस्थिती आहे ती ऑनलाईन करतात. बरोबर. नॉलेज इज पॉवर. भलेही माझ्याकडे थोडंफार नॉलेज असतं, माझ्याकडे सगळ्या गोष्टी आहेत, पण मी माझे गुरुवारी डॉक्टर प्रशांत बंदे यांच्याकडे, म्हणजे यांच्या इतकं नॉलेज तर मी आजपर्यंत कोणाला पाहिलं नाही. आणि त्यांना कोणी चॅलेंजिंग करू शकत नाही. मी सांगतो आपल्याला त्यांच्यासारखं एक, म्हणजे काय म्हणतात ना, देवाचं रूप मला माझ्या गुरुवारीच्या याच्या स्वरूपात भेटलेले, आणि ते मला म्हणजे असं सांगतच आले. आणि आजपर्यंत आमच्या गुरुची शिकवण आहे की कोणी पण असो तू नॉलेज त्यांना द्यायचं. पण कसं झालंय, मी आज सोशल मीडिया बघतो ना की आम्हाला हसू येतं, किंवा मी जेव्हा सरना रील वगैरे शेअर करतो, सर सुद्धा असतात की बाबा एवढी अंधश्रद्धा अजून पण मार्केटमध्ये मुलांची आहे. मुलांनी काय, मला बी निरनिराळ्या मुलांचे फोन येतात, सर काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. मी पण तुमच्यातलाच आहे, तुम्ही पण आमच्यातले. 2014ला मी मुंबई पोलीस मध्ये भरती झालो. तुम्हाला जेव्हा जो माणूस काहीतरी सांगतो ना त्याच्या मागचं तुम्हाला बॅकग्राऊंड पण माहिती पाहिजे. आज कोणी पण येतंय, ड्रेस घालतोय, तुम्ही ड्रेसचे ऍडेक होता, 2 मिनिटात बघता, अरे वा या सरांनी सांगितलंय, आता हे कर, उद्यापासून हे घेतलं पाहिजे. असं नाहीये. स्वतःमध्ये तू स्वतःला ओळखून घे. तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे. बरोबर. आणि तू जर ठरवलं तर काही कळू शकतं. उदाहरणार्थ एक सिंपल अशी गोष्ट सांगतो. एक मुलगा, मी रोज बिल्डिंग मधून खालीवर येताना जाताना बघायचो, कंटिन्यू बसलेला असायचा. मी त्याला विचारलं, अरे मित्र तू काही खेळ खेळतो का नाही? हो खेळतो. म्हणला काय खेळतो? म्हणला मी फुटबॉल खेळतो. म्हणला अजून? म्हणला मी रग्बी खेळतो. म्हणला अजून? म्हणला मी क्रिकेट खेळतो. म्हणला अजून? मी म्हणला हॉकी खेळतो. मी म्हणलं अरे वा सगळे खेळतो, मग हे खेळ कुठे खेळतो? म्हणला मी मोबाईल मध्ये खेळतो. मग मी म्हणलं मित्रा तुला 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? तिने माझ्या तोंडाकडे पाहिलं. फिजिकल ऍक्टिव्हिटी झिरो मी काही. हो त्यामध्ये मी त्याला पुन्हा विचारलं, माझ्या राजा तुला 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? त्यांनी पुन्हा माझ्या तोंडाकडे पाहिलं. मी म्हणलं तुला 100 मीटर पळायला किती वेळ लागेल? तो म्हणला 5 मिनिटं लागल. मी बोललो एवढे? म्हणला एवढे.
मी म्हणलं अरे तुला 100 मीटर अंतर म्हणजे किती माहितीये का? सांगितलं ना तुम्हाला, मला 5 मिनिटं लागतील. चला तिकडून तेवढ्यात त्याचा एक मित्र आला. तो मित्र आला आणि म्हणला अरे बघ कुत्र पिसाळय पळ. हा इतका जोरात पळाला, 5 सेकंदातच पळाला 100 मीटर. म्हणजे हुसेन बोल्ट 6 सेकंदात पळाला, हा तर 5 सेकंदात पळाला. म्हणजे इच्छा असली आपल्यात आणि आपण काही करू शकतो बरोबर जिद्दीच्या प्रवासात. म्हणजे मला मुलांना हेच सांगायचंय बरोबर की जिद्द जर तुमच्यात असली तर तुम्ही काहीही करू शकता. आणखी एक गोष्ट म्हणजे सरांनी सांगितलं, डॉक्टर प्रशांत मदने सर यांच्याबद्दल तुम्हाला एकच सांगण्यात तात्पर्य काय की इथं कुठल्या प्रकारचं प्रमोशन नाही, ठीक आहे, त्यांनी कुठल्या प्रकारचा तिथे ऍडव्हर्टायझिंग किंवा पैसे भेटले नाहीयेत. इथे एक सत्यता आहे आणि मी तुम्हाला चॅलेंज करू शकतो, तुम्ही कोणालाही घेऊन या. कारण की इथे जे आता आजपर्यंत ज्याने हे क्लासेस अटेंड केले आहेत, ज्याने इथून जे ज्ञान घेतलं आहे, त्यातून त्यानंतर कळायला लागलंय की आज मार्केटमध्ये मी एकच गोष्ट सांगेन तुम्हाला, याच्यावर जास्त आणखी चर्चा नाही करणार, की जसं तुम्हाला गुरु चांगले मिळतात आणि ज्या गुरुकडून तुम्हाला जो ज्ञान चांगला मिळतो, तुम्ही तेच ज्ञान पुढे घेऊन जाता. गुरु से सीखकर गुरु की इज्जत नहीं करोगे तो पापी के भागीदार करोगे, हे मी तुम्हाला 100% सांगतो. आणि म्हणजे काय की गुरु निवडताना नेहमी थोडं आपण, बॉडी बिल्डिंग हा क्षेत्र असा आहे की आपण कधी कोणावरती एखादी बॉडी फिजिक बघितली किंवा आपण आकर्षित होतो त्याच्याकडे आणि मग त्याच्यावर आपण एक विश्वास ठेवतो. पण आपण थोडी त्या, आता 2024 चालू आहे आणि याच्यामध्ये पण तुम्ही जर असं नॉलेज प्रॉपर तुम्ही थोडंसं गुगलवरती पण नॉलेज तसं भेटतो, पण त्यातून तुम्ही ते इम्प्लिमेंट करू नका. पण तुम्ही ऍटलिस्ट ते प्रॉपर जे कोणी आपल्याला सांगतोय ते बरोबर सांगतोय का याबद्दल तुम्ही थोडंसं माहिती घेऊ शकता. कारण की जर चुकीचं ज्ञान तुम्हाला मिळाला तर तुम्ही तेच पुढे जाणार आहात तुम्ही घेऊन, आणि जर चांगलं ज्ञान मिळालं तर तुम्ही तेच पुढे देणार आहात. तर कधी पण ज्ञान जिथं तुम्हाला चांगलं भेटतंय तिथं तुम्ही नक्की घ्या. आणि हे कुठल्याही प्रकारचं आम्ही मार्केटिंग करत नाही. आज इथे सरांना मी बघून, मी इतक्या वेळ त्यांना बघत होतो की ते धावपळ करत यायचे. मागे आमची चर्चा झाली होती की आम्ही व्हिडिओ शूट करूया म्हणून, पण असं झालं की सरांना लगेच कॉल आला ड्युटीवर आणि ते पटकन त्यांना जावं लागलं. तर आज योगायोगाचा की त्यांना ते मला मिळालं. पोलिसाची नोकरी म्हणजे सर विंचाचं बिराड पाठीवर आणि आईने त्यागलेला करणं म्हणजे पोलीस, आर्मी, जे आमच्या सेंट्रल म्हणजे ज्या पण सरकारी नोकऱ्या आहेत, आईने त्यागलेला म्हणजे करणं. ज्या टायमाला तुम्हाला सण असतात, ज्या टायमाला सुद्धा असतात, त्या टायमाला मी 24 तास करता जातो. आणि ही माझी महाराष्ट्रातली मुलं भरतीची एवढी उत्सुकतेने वाट बघत असतात आणि ती झाली पाहिजे म्हणून माझी खूप इच्छा आणि खूप तळतळ असते. आता मार्केटमध्ये भरपूर मला शिनपेन होतंय, भरपूर लोकांनी ऍडव्हर्टाईज चालू केल्या, पण मी कोणाची ऍडव्हर्टाईज करत नाही. मी एक सर्वे केला, माझं स्वतःच असतं. म्हणजे मला चप्पल जरी घ्यायची असली तरी बघा, आज माझ्या पायातली चप्पल सुद्धा कोल्हापुरी. म्हणजे आज कोणची मुलं फॅशन दिसायसाठी वेगळं वापरतात, माझं नतमस्तक क्लासमध्ये ध्यान राहण्यासाठी, माझं ब्लड जे काय आहे सर्क्युलेशन चांगलं राहण्यासाठी मला जे वाटतं मी तसा पेहरावा असतो. तर मी मार्केटमध्ये परवा असं जातात, एक जळगाव जिल्ह्यामध्ये गुरु स्पोर्ट येथे गेलो होतो. मला जिमची आवड आहे, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या. तर मी तेथे चांगल्या प्रकारचे शूज, पोलीस भरतीला एक जो फ्लॅट शूज पाहिजे, पोलीस भरतीला एक ज्याने शिनपेन होणार नाही, फ्लॅट शूजने भरपूर फरक पडतो. आपण व्हिडिओत पण केलेला आहे. तिथे निरनिराळ्या प्रकारचे चांगले शूज आहेत. आणि स्वतः तर नॅचरल प्रोडक्ट कार्डिओ हॅलिक तर यांना सगळ्या मुलांना माहिती आहे, ते मी यूज करतो, तुम्ही यूज करत असाल. इंडियातले आज भरपूर लोक धारतात, ते पण तिथं मला बघून एवढा आनंद झाला. त्या गुरु स्पोर्ट मध्ये जळगाव जिल्ह्यात, त्यात मी पत्ता बित्ता सगळं लिहून आणलं, जिल्हा कोर्टाच्या समोर जळगावला. आणि तिथं गुरु स्पोर्ट म्हणून एवढं क्वालिटीचं मटेरियल होतं की माझ्याकडे ते किट आहे स्वतः, मी त्याच्यावर वर्कआउट करतो. मी डेली वाटलंच तर मी इंस्टाला माझ्या स्टोरीला टाकल आणि एकदम अल्प दरात आहे. दुसरी गोष्ट मला आनंद काय वाटला, एका स्पोर्टच्या दुकानात बिचाराच्या पुस्तकं होती पोलीस भरतीची विकायला. तर तो बोलला सर मला जेवढी मदत करता येईल, म्हणजे आज अक्षरशः तो असं करतो, जर शूज घ्यायला गेले तर 200 रुपये शूज मध्ये कमी करतो आणि त्या पैशाची त्या पुस्तकात मुलांना त्यावरती काहीतरी त्यांना म्हणजे. आणि ज्ञान हे दिल्याने वाढतं, ज्ञान लपून ठेवलेली वाढत नाही. मार्केटमध्ये काय चाललंय काय नाही हे मुलांना सगळं माहिती. आज हे सगळं हे स्वतः जज झाले आहेत, मोबाईल युट्यूबनी सगळं आले. फक्त मला एकच सांगायचं यांना, तुम्हीच तुमच्या जीवनाचा शिल्पकार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 10 वर्षाचं शिक्षण सर त्यांनी 2 वर्षात पूर्ण केलं, फक्त दिव्याखाली बसून. कशाखाली? फक्त दिव्याखाली. माझा छत्रपती संभाजी राजा, माझे छत्रपती शिवाजी महाराज, आणि आपण आई जिजाऊंच्या लेख आहोत. आई जिजाऊंनी आपल्यासाठी काय नाही केलंय तुम्हाला आता काय सांगू. स्वतःचे मुलं नातू त्यागले. यांच्याकडे बघून तुम्ही जुना इतिहास आठवा. जुन्या इतिहासामध्ये आता सावित्रीबाई फुलेंसारखं जर सांगायला गेलं तर घरच्यांचा एवढा त्याग करून सगळ्या गोष्टी करून शिक्षणाची पद्धती म्हणजे शिक्षण अवलंबून, आणि तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. ऑनलाईन क्लासेस,
ऑनलाईन ग्राउंड आहेत, म्हणजे तुम्ही काहीही करू शकता. पण तुम्ही ठरवलं तर, माझं बोलणं एकच आहे, थोडक्यात असं जिद्द नाही की पाहिजे. कोणचं पदार्थाचं सेवन केलं. आता जर मी तुम्हाला उदाहरणार्थ सांगितलं, तुम्ही एक वस्तू खा, उद्यापासून तुम्हाला 6 पॅक येतील, ग्राउंडवर जायचं नाही, काही नाही, बेडवर झोपून राहायचं. तुम्हाला असं होणार आहे का? नाही होणार ते, तुम्हाला त्यासाठी ऍक्टिव्हिटी करावं लागणार. करावं मग लागणार. मुलांनी असंच जर डोक्यात ठेवलं, मी आता ती वस्तू खाल्लेली, मी आता पळतो, ही अंधश्रद्धा एक प्रकारची. हो. त्यांच्या डोक्याला ती, त्यांच्या वडील ती हॅबिट झाली ती. हा. तर मुलांना माझं असं म्हणणं आहे, जो खर्च तिथं करण्यापेक्षा अर्धा खर्च आपल्या बॉडीवर करा. बरोबर. आता एक प्रोटीनचा डब्बा आहे, एक प्रोटीनचा डब्बा, प्रोटीन घेणं गरजेचं आहे, मी नाही असं म्हणत नाही. बरोबर. पण जेमते माझी पोलीस भरती करणारी मुलं अतिशय गरीब घराण्यातली असतात. 3 ते 4 हजार रुपये त्यांचा आयुष्याचा म्हणजे महिन्याचा खर्च असतो. बरोबर. डब्याची किंमत 4 ते 5 हजार. तर डब्याच्या आत जे प्रोटीन असतं ते मॅन्युफॅक्चरिंग कधी झाले, काय झाले, किती ग्रॅम आहे तुम्हाला माहित नाही. बरोबर. पण एका अंड्यामध्ये किती ग्रॅम प्रोटीन आहे तुम्हाला युट्यूबला एका मिनिटात समजेल. मग तुम्ही केलं पाहिजे की मी दिवसाला किती ग्रॅम प्रोटीन पाहिलं पाहिजे, किती ग्रॅम केलं. माझी बॉडी आज सगळ्यांना आवडती, मी ड्युटीवर गेलो, और राजेश सर तुम्हाला बॉडी अच्छा है, फिजिक अच्छा है, तुम्हाला ये अच्छे वो अच्छा. अरे पण मी त्याच्याबद्दल किती गोष्टी त्याग करतो. बरोबर. माझ्या हद्दीमध्ये पण वडापावची दुकान आहे, माझ्या हद्दी पण बिर्याणी भेटते, माझ्या हद्दीमध्ये पण भरपूर काही खाण्याचे पदार्थ आहे, पण मी खात नाही ना, मी त्या गोष्टींपासून त्याग करतो. थोडक्यात जिभेची चव मार, असं नाहीये की जिभेची चव मारणं म्हणजे, पण ते त्यातून जे चांगल्या गोष्टी असतात ते जास्त इंटेक करतायत. बरोबर. आणि ज्या चुकीच्या म्हणजे ज्यातून तुम्हाला बाहेरून काहीतरी बॅक्टेरिया येऊ शकतो बॉडीमध्ये, ज्याच्याने तुमची तब्येत बिघडू शकते, तुमच्या इंटरनल जे सिस्टम आहे ते प्रॉपर काम नाही करणार, ज्याच्यामुळे तुम्हाला तुमची जी पॉवर आहे बॉडी जी जनरेट करते ती तुम्हाला ती प्रॉपर नाही करू शकत आहे. सरांचं तात्पर्य सांगण्याचं एक की तुम्ही प्रॅक्टिस जी करता ती त्याच वेळी लगेच करू नका, थोडी अगोदरपासून तुम्ही सुरुवात करा. आणि सप्लिमेंटेशन जे असतं, जे योग्य ते ते घ्या. जर नसेल जमत असेल तर तुम्ही तुमचा आहार चांगला करा. सांगा सर, सप्लिमेंट घेताना डॉक्टर सजेस्ट घ्या. आता माझ्या स्वतःचं कार्डियाक वाढलं होतं, माझं कॅलेस्ट्रॉल एचडीएल वाढला होता. बरोबर. मी एका माझ्या हॉस्पिटल, माझ्या शेजारी जे हॉस्पिटल, मी त्यांना दाखवलं, बोलले आपको अटॅक के चान्सेस आ सकते, कारण की मी कंटिन्यू नाईट करायचो, नाईट केला हार्ट ओव्हरलोड येतो. बरोबर. तसंच माझ्या पोलीस भरती मुलं करणाऱ्यांचं पण बरोबर, झोप होत नाही, काय नाही. त्यानंतर मी त्याच्यावर भरपूर अभ्यास केला, मार्केटमधले भरपूर गोळ्या औषधं बघितली, पण मला नॅचरल खायचं होतं. बरोबर. त्या टायमाला मला कार्डिओलॉजीचा शोध लागला. बरोबर. आणि मी टॅबलेट स्वतः यूज केली आणि मी करतोय. बरोबर. माझे ब्लड रिपोर्ट आहेत माझ्याकडे, आणि त्याचा रिझल्ट माझा आज असा आहे की माझं सगळं कार्डियाक रिव्हर्स आहे, माझे एचडीएल लेवल, गुड कॅलेस्ट्रॉल जो असतो, बॅड कॉलेज, हे सगळं माझं ओके. आणि माझ्या घरच्यांना, माझ्या आई वडिलांना सुद्धा ते गोष्टी चालली. बरोबर. आता कार्डिओलिक ही जी सप्लिमेंट आहे ही एक नॅचरल आहे, पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो ते. आणि दुसरी त्यातून एक म्हणजे यावरती पण सरांनी, प्रशांत पुंदे सरांनी आणि डॉक्टर प्रशांत पुंदे सरांनी या टॉपिकवरती पण एक व्हिडिओ प्रॉपर त्यांच्या एका पेजवरती शूट केला आहे. त्यात म्हणजे सरांचा मेन इंस्टा जो हँडल आहे, खूप चांगली त्यांची रीच आहे. इव्हन त्यांचं एक चांगला क्राऊड त्यांच्यावर त्यांना फॉलो करतो. त्यांचं नाव, त्या इंस्टाग्राम हँडलचं नाव आहे ते पण मी तुमच्यासमोर इंस्टाग्रामचा आपला पोलीस भरती ग्रुप पेज आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. त्याला तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये तुमचे क्लासेस वगैरे सर्व गोष्टी. आणि मला अजून एक सांगू इच्छितो, ज्या कोणी गोरगरीब मुलांना पुस्तकं नसतील किंवा क्लासची आडी अडचण असेल तर माझा कोड वापर, नंतर ते तुम्हाला मी फ्री मध्ये करेल. म्हणजे त्यांची फी मी स्वतः पे करेल त्या सरांना. आणखी काय तुमची करण्याची इच्छा पाहिजे. बरोबर. आणि मला त्याचं फळ पाहिजे. दुसरी गोष्ट, मी येणाऱ्या एका महिन्यामध्ये एवढी मोठी घोषणा करणार आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती म्हणजे जे 1, 2, 3 नंबर येतील त्यांना माझ्याकडून एक असं आकर्षक आणि उत्कृष्ट असं गिफ्ट असेल सर, की ते त्यांचं स्वप्न असेल. तर त्यांनी मेहनत करायची. ते तर आहे, मेहनत मला ते करावं लागेल त्यांना. पण तुम्ही आता जाण्याआधी आपण थोडंसं आणखी छोटा टॉपिक घेऊया की आता आजपर्यंत आपण सगळं आलो, साईड इफेक्ट घेतला आपण, त्याच्यावरती क्युअर करायचं कसं घेतलं. आता जी गोला फेक करण्यासाठी मला जी स्ट्रेंथ लागते आणि जी रनिंग साठी जास्त ग्राउंड करायला लागतो, तर त्यासाठी मुलांना तुम्ही काय डाएट थोडा सुचवू शकता जेणेकरून त्यांना सोपं जाईल. आणि मिनिमम प्रॅक्टिस ही जी पोलीस भरतीच्या आधी किती महिन्यापूर्वी स्टार्ट केली, म्हणजे काही मुलं तर तात्काळ चालू करतात. बरोबर. त्याच्यामुळे त्यांना ते रिझल्ट नाही भेटत. ते पोलीस भरतीची प्रॅक्टिस ही प्रॅक्टिस नाहीच म्हणता येणार. पोलीस भरती म्हणजे प्रॅक्टिस नाही, यांनी त्याला प्रॅक्टिस केली. पोलीस व्यायाम येतो. जीवनामध्ये गोळा फेकणे म्हणजे दगड फेकून मारणे, बरोबर आहे. रनिंग करणे म्हणजे काय, तुम्ही पोलीस भरती करता का? नाही, तरी पण धावायला जाता. मोठ्या मोठ्या घरातली लोक कार्डिओवर धावता. बरोबर. धावणे ते काय पोलीस भरती करता? जम्प करताना नाही. पुलस मारणे म्हणजे आहे का? नाही. त्याला प्रॅक्टिस म्हणता येणार नाही. म्हणजे मुलांनी हा व्यायाम हा पहिले सातत्य केला पाहिजे. मसल मध्ये कॉन्ट्रॅक्शन आलं पाहिजे, मसल मध्ये तेवढी पॉवर आली पाहिजे, मसल मध्ये तेवढी हायपोट्रॉफी रिकव्हरी झाली पाहिजे. आणि खाणं पिणं फक्त व्यवस्थित पाहिजे. असं नाही की तुम्हाला प्रॉपर डाएटच पाहिजे, एवढी अंडी एवढी चिकन, असं काही नाही. पूर्वीचे लोक की भाकरी घेऊन तूप टाकून चटणी खाऊन हे करते. आपण त्याही मातीतले, त्याच मुशीतले, त्याच कुशीतले. मी तुम्हाला अजूनही सांगतो,
बरोबर. फक्त झोप, योग्य वेळी खाणं पाहिजे, योग्य वेळी अभ्यास करणं, योग्य वेळी फिजिकल ऍक्टिव्हिटी पाहिजे, योग्य वेळी योगा पाहिजे. आणि वजनावर गोळा जातो असा काही भाग नाही सर. माझ्याकडे अशी मुलं आहेत वजन 50 किलो आहे आणि गोळा 10 मीटर फेकतात. त्याचं कारण त्यांची प्रॅक्टिस आहे प्रॉपर आणि खूप योग्य गायडन्स मला विचारतात, सगळ्या गोष्टी सांगतात. मी अशी मुलं तुम्हाला लाईव्ह दाखवू शकतो. आणि माझ्याकडे अशी मुलं आहेत की आउट ऑफ पळणारी, झोपेतून उठवा तरी पण आउट ऑफ पळणारी. का? ते ऐकतात, साधारण कंटिन्यू त्याच्यामध्ये असतात. सर आज मला सर्दी जरी झालं तरी ते मनाने डॉक्टरकडे जातात. मी त्याला पहिले सांगतो बाबा मनाने ते आता मुलांना कोरोनापासून शिकले, ताप आला का डोलो आणा, सर्दी झाली का आजी पाय आणा. डॉक्टरचं सजेशन घ्या ना. बरोबर. सजेशन घ्या, सलाईन वगैरे घ्या आणि तुम्ही जावा. ते जे प्रिस्क्रिप्शन देऊन ज्या गोळ्या औषधी ते मेडिकल आणायच्या आणि आराम करायचा. आजारी असल्यावर आराम करायचा. बरोबर. आपली मुलं काय करतात, आजारी असल्यावर ग्राउंडवर असं दाखवतात की माझ्याशिवाय ग्राउंडच होणार. असं काही नाही, रिकव्हरी त्याच्यासाठी पाहिजे. हा, तर तुम्हाला गोळ्यासाठी जर व्हिडिओ असेल तर मी एक प्रॉपर गोळा कसा फेकायचा व्हिडिओ बनवून दाखवतो स्वतः. आणि हायपरट्रॉफी कशी आणायची, गोळ्यासाठी व्यायाम कसा करायचा, पुलअपसाठी कसा व्यायाम करायचा, धावण्यासाठी काय. हे असं काही नाही तोंड बंद ठेव रे, मुठ दाबरे, असं काही नाही. हुसेन बोलतो तोंड वाकडं करून ठेवतो. बरोबर. नाचत पाळतात मुलं, हसत पाळतात, असं काही नाही. तुमचं सगळं इथं आणि इथं. जोपर्यंत ब्रेन तुमचा सिग्नल देत नाही ना जीआरएस जोपर्यंत काम करायला चालू करत नाही तोपर्यंत तुम्हाला काही कळत नाही. बरोबर. थोडक्यात सांगायचं म्हणजे आज तुमच्या प्रश्नांची भरपूर सारी अशी प्रश्न आहेत तुम्हाला, म्हणजे आज आपण जे मांडलेले आहे सरांसोबत. तसं तर खूप वेळ म्हणजे कमी पडेल आपल्याला या टॉपिकवर बोललं गेलं तर. पण आता बघायला गेलं तर खूप साऱ्या अशा ज्या छोट्या पण मोठ्या लेवलवरती काम करतात तुमच्या या पोलीस भरतीसाठी. जे तुमचं स्वप्न असतं, कित्येक मुलांचे आई वडील त्यांच्यासाठी कितीतरी त्याग करतात, त्यांना पैसा पुरवतात त्यांच्या भरतीसाठी आणि ती मुलं सुद्धा इतकी कष्ट घेत असतात. पण त्यांना योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे त्यांना खूप साऱ्या नंतरला ते फेलियर होतात आणि नंतर मग ते नाराज होतात कुठेतरी, मग बऱ्याचशा वेळा ते सुसाईड सुद्धा करतात. अशा चुकीच्या गोष्टी करू नका आणि योग्य त्या मार्गदर्शनासाठी तुम्ही नक्कीच सरांचा जो इंस्टाग्राम हँडल आहे पोलीस भरती गुरु, याची पण मी लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. किंवा तुमच्या समोर एक फोटो येत असेल इथे, तुम्ही त्या फोटोवरती तुम्ही ती इंस्टा आयडी चेक करून तुम्ही त्यांची डायरेक्टली चेक करू शकता. कारण की फेक आयडी पण भरपूर तिथे आहेत, त्यामुळे तुम्हाला अंदाज येणार. आणि येणाऱ्या टायमिंग मध्ये, येणाऱ्या काळामध्ये सर स्वतः तिथे काही असे व्हिडिओ तुमच्याकडे सांगू इच्छितो. मी म्हणजे शब्दाला दागणारा माणूस, मी आजही सांगतो, जो जेन्युइन पोलीस भरती करणारा मुलं असेल, ज्यांना जेन्युइन खरं अडचण असेल, ज्याची राहायची इच्छा नसेल, त्यांनी बॅग घेऊन माझ्याकडे स्वतः पनवेलला राहिल्या, माझ्या रूम मध्ये राहा, मी त्याचा राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा सगळा खर्च करतो. आणि सर तुम्हाला पण मला फुकट ऍडव्हर्टाईज करायला आवडत नाही. तू हे घे, तू ते खान, हे घे. त्यामुळे मी माझा स्वतःचा आयडी सुद्धा प्रायव्हेट ठेवलं नाही. बरोबर. ज्यांना मी माहिती त्यांना मी माहिती, पण मुझे वही जानता है जो खुद को समजता है. पण तुम्हाला समजा कॉन्टॅक्ट करायचा तर कशा प्रकारे करताय? तर आम्ही तुमच्याजवळ नंबर दिला जाईल माझा, त्याच्यावर त्यांनी व्हॉट्सअपला मला मेसेज केला पाहिजे. मी तो मेसेज बघून त्याला रिप्लाय, तुमचा नंबर आपण याच्यामध्ये डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकतो. हो, देऊ शकतो 100%. माझ्या भावांसाठी म्हणजे आतोनात शेवटपर्यंत प्रयत्न असेल. पण तुम्ही माझ्या भरोश्यावर राहायचं नाही की सर ग्राउंडर असतील, हे मला मार्क्सला मदत करतील, पेपरला मदत करतील. मी तुम्हाला कसल्याही गोष्टीमध्ये मदत करणार नाही. तर सरांनी जे सांगितले आहे, फक्त ज्या मुलांना जे खरोखर गोर गरीब आहेत आणि इव्हन ज्यांना खरंच मदतीची गरज आहे, तर त्यांनी सरांना कॉन्टॅक्ट करावा. त्याबद्दलची सविस्तर माहिती ते सर तुम्हाला देतील. त्यांचा नंबर सरांचा मी आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये खाली देत आहे, तुम्ही नक्की जाऊन तो चेकआउट करा. आणि आज मित्रांनो, सरांनी खरंच तुम्ही आज जो वेळ दिला त्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद. तुम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मुलांच्या आभारी की तुमच्यामुळे आमच्या गोरगरीब मुलांपर्यंत माहिती पोहोचणार आहे. माझी रोज इच्छा होती सर व्हिडिओ यांना 1-1, 2-2 टाकावं, पण माझ्याकडे ड्युटीमुळे वेळ नसतो. सकाळी 8ला गेलो तर रात्री 9ला. आता आचारसंहिता लागली, परत रमजानची रोजे चालू आहेत, माझी ड्युटी पण अशा ठिकाणी. फक्त मी आज आलतो का, मी आज एवढा तळतळ माझ्या स्वतःचे सर्टिफिकेट सुद्धा मी घेऊन दाखवायला आलतो की बाबा सर्टिफाईड लोक जे सांगतील तुम्ही तेच ऐका. ते काही येडे नाहीत लाखो रुपयांच्या फी भरून क्लास करून. पहिली गोष्ट मध्ये स्वतः गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असून सुद्धा ते कोर्सेस करतात, ही मोठी गोष्ट आहे. ज्या लोकांना आजकाल नॉलेज नाहीये, कुठे सर्टिफिकेशन नाहीये, आणि ते लोक आज मार्केटमध्ये जाऊन सगळ्यांना नको ते ज्ञान देत बसले. बाकी काही मला तुम्हाला आजही सांगायचं, जे तुम्हाला कोणी म्हणत असतील ना टॉपर हे ते, माझ्यापाशी त्याला घेऊन या. मला सर मुंबई पोलीसला 2014ला 100 ग्राउंडला 98 होती, लेखीला मला 93 होती, माझी टोटल 191 होती. याच्यापेक्षा जास्त जर कोणाची टोटल असं ना, त्यांनी मला 100% हाय करून मेसेज करून त्याची लोकल पाठवा. माझा मुंबई पोलीस 2014ला जावा, उघडा लिंक, त्याच्यात माझं नाव वाचा, मी सांगेल 23 नंबर नाव आहे माझं, तिथं पण बघा. आणि जे तुम्हाला ऍडव्हर्टाईज करतात ना, त्यांना माझी मार्काची लिस्ट पाठवा आणि त्यांची मला पाठवा, मग मला समजेल की ते तुम्हाला. पण कसं आहे, चला दिल्याने पण तुम्हाला योग्य ज्ञान दिलं पाहिजे. माझं आहे म्हणणे आता कसं आहे,
काठावर पास झाला तर तो पोलीसच झालेला हा. आहे, ज्याला लई मार्क पडले तो पण पोलीस झालाय. पण प्रत्येकाची मेहनत करण्याची पद्धत पद्धत वेगळी वेगळी असते. असते. हुसेन बोल्ट पण पळतो आणि तुम्ही पण पळता, पळतोय, बरोबर पण हुसेन बोल्ट 9 सेकंदात पळतो आणि तुम्ही 900 सेकंदात पळता. बरोबर. हे तुम्ही फक्त महत्वाचं आहे. जेवण्यात आणि खाण्यात लागणार माहिती बरोबर. वरातीत नाचण्यात, तसं हुसेन बोल्ट नाचू शकत नाही, बरोबर. ज्याच्याकडे कला आहे. तर माझं एकच सांगणं आहे यांना, आणि असे निरनिराळे यांना जर टिप्स पाहिजे असतील तर तुमच्या आपली- मार्फत आपण 100% यांना बरोबर. करूयात. तर आता सर, आता पोलीस भरती आपली कधी आहे आता येणारी लोक? पोलीस भरतीचे सर फॉर्म सुटलेले आहेत. 30 का 31 तारखेपर्यंत पोलीस भरतीचे फॉर्म चालू आहेत. आचारसंहिता झाल्यानंतर मुलांचे ग्राउंड चालू होतील. त्यांच्यासाठी माझं आनंदाची गोष्ट म्हणजे 3 ते 4 महिने प्रॅक्टिसला आणि अभ्यासाला खूप वेळ मिळणार आहे. बरोबर. तर आणि हा सीझन पण लागणारच आहे सर. बरोबर. त्याच्यामुळे तुम्ही हात वर करून काला कावा जीभ बाहेर काढून नाचू नका. बरोबर. आज जर तुम्ही लोकांच्या लग्नात नाचले तुमचं तर लग्न होणारच नाही, मला माहिती पोलीस भरती नाही झाली तर. त्यामुळे मला तुम्हाला एकच मनापासून कळकळीची विनंती माझ्या राजांनो, पुढच्या वर्षी तुम्ही मला लग्नाच्या गर्दीत नाही तर लग्नाच्या गर्दीत नाही दिसले पाहिजे, तर मला तुम्ही या मुंबई पोलीसच्या आणि महाराष्ट्राच्या वर्दीत दिसले पाहिजे. माझी एवढी कळकळीची विनंती पुन्हा मी यांना सांगतो. बरोबर. की मला तुम्ही या वर्षी कोणाच्या लग्नाच्या गर्दीत नाही दिसले पाहिजे, कोणाच्या प्रचाराच्या गर्दीत नाही दिसले पाहिजे, तुम्ही मला वर्दीत दिसले पाहिजे. तर एकच ध्येय आहे सरांचा, जे तुमच्यासाठी ते एवढे आतुरतेने तुमच्यासाठी बोलत आहेत. आता तुमचा ध्येय ते आहे की नाही यासाठी तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा. आणि जर काय माहिती लागली तर नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करा. नंबर खाली त्यांच्या डिस्क्रिप्शन दिलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आज तुम्ही इतका महत्त्वाचा वेळ दिलात त्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे. आणि जाता एकच सांगेन, थँक्यू सर, तुम्ही आजच्या वेळ दिल्याबद्दल. मित्रांनो, जाण्याआधी एकच की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खाली जी बेल आयकॉन नक्की प्रेस करा, कारण की अशाच तुमच्यासाठी पुढे जाऊन आपण चांगले कंटेंट प्रॉपर घेऊन येणार आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त राहा आणि मस्त राहा. सलाम.